गेवराई शेवगाव राज्य मार्गावरील धोंडराई कॅम्प येथे रात्री 9 वाजता तिहेरी अपघात झालाय। आयशर टेम्पो, चारचाकी गाडी आणि बोलेरो पिकअप मध्ये हा अपघात झालाय। गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमापूर रोडवर मालवाहू आयशर टेम्पोचं स्टेअरिंग रॉड तुटल्यानं समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप आणि चारचाकीच्या धडकेत बोलेरो पिकअप पलटी झालाय। या अपघातात अंदाजे 10 ते 12 जण जखमी झाले असल्याची चर्चा आहे। जखमींमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे। जखमींना गेवराई आणि बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघाताचा आवाज एवढा भीषण होता की संपूर्ण गाव जमा झालं होतं। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। जखमींमधील सर्वच जण वडगाव ढोक येथील रहिवासी असल्याची माहिती आहे। तसेच धोंडराई कॅम्प येथील ग्रामस्थ आणि सरपंच शीतल साखरे धावून येत जखमींना वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे। घटनास्थळी गेवराई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, सहाय्यक फौजदार सुरेश पारधी यांच्यासह कर्मचारी दाखल झाले होते। बीड जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आडे। नमस्कार, जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।